औरंगजेबाच्या कबरी विरोधात पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू अशी देखील इशारा या संघटनांकडून आता देण्यात येतोय। पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सध्या आक्रमक झालंय। येत्या 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। जय श्रीराम। गेल्या काही दिवसांपासून भारतीय हिंदू समाज मनामध्ये या दोन व्यक्तिमत्वाबद्दल विचार करताना मनामध्ये काहूर माजले। एक म्हणजे ज्यांनी धर्मासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि आपल्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा एक एक थेंब आपल्या धर्मासाठी वाहिला ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, आणि ज्यांनी या देशातील हिंदूंची हजारो मंदिरं पाडली, लाखो हिंदूंची कत्तले केली आणि आमच्या धर्मवीर संभाजीराजांना पकडून हालहाल करून मारलं तो क्रूर कर्मा औरंग्या। खरं तर आज देशातील प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये ही भावना आहे की त्या औरंग्याचं अस्तित्व असणारी कबर या महाराष्ट्रामध्ये काय करतेय। हा तोच क्रूर कर्मा औरंग्या आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना फसवून आग्र्याला बोलवलं आणि मारण्याचा प्रयत्न केला। हा तोच क्रूर कर्मा औरंग्या आहे ज्यांनी स्वतःच्या बापाला कैद करून सत्तेसाठी आपल्या सख्या भावांची हत्या केली। आणि अशा क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीवरती काही लोक जाऊन माथा टेकवतात। काय आपण याच्यातून राष्ट्राला संदेश देणार आहेत? खरं तर आज प्रत्येक हिंदूंची आणि समाजाची भावना आहे की ती कबर नसायला पाहिजे, त्याचं कणभरही अस्तित्व या महाराष्ट्रात काय तर देशातही नसायला पाहिजे। म्हणून येत्या 17 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि त्या दिवशी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल आणि मोर्चे काढले जाईल आणि त्यांच्याबरोबर सगळा हिंदू समाज एकत्र असणार आहे आणि सरकारला विनंती करणार आहे की आपण त्वरित ती कबर काढावी। आणि जर सरकारने ही कबर काढली नाही तर जसा बाबरीचा ढाचा पाडला गेला तसं कबर काढायला वेळ लागणार नाही हिंदूंना, एवढाच आपण विचार लक्षात घ्यावा। जय श्रीराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।